हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू द मेट्रोचेक मेडिकल लेक्चर्स. जसं की तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आपली BSc नर्सिंगची ॲडमिशन महाराष्ट्रातील स्टार्ट झालेले आहेत आणि या ॲडमिशनसाठी लवकरच तुमची जी मेरिट लिस्ट आहे तर ती मेरिट लिस्ट आपल्या CT सेलच्या वेबसाईटवर येणार आहे. तर आता आपण काय बघणार आहोत की CT सेलची जी मेरिट लिस्ट बनणार आहे तर त्या मेरिट लिस्टमध्ये कुठले रूल्स फॉलो केले जातील आणि ती जी मेरिट लिस्ट आहे तर त्याच्यामध्ये स्टुडंटची हायरकी कन्स्ट्रक्शन म्हणतो आपण किंवा हायरकी जे असेल किंवा त्यांची जी इन्क्रीजिंग ऑर्डर डिक्रीजिंग ऑर्डर असेल मार्काप्रमाणे त्यांची जी रँकिंग सिस्टम असेल तर ती करण्यामध्ये कुठले नियम त्यांनी ग्राह्य धरले जाणार आहेत तर ते नियम आज आपण आपल्या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. अजूनपर्यंत कुठलीही मेरिट लिस्ट आपल्या CT सेलवर आलेली नाहीये, पण ती कशी येणार आहे, त्याच्यामध्ये रूल्स कुठले वापरले जातील तर त्याच्याबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्या इन्फॉर्मेशन ब्रोचरमध्ये दिलेली आहे. जे आपलं नर्सिंगचं इन्फॉर्मेशन ब्रोचर आहे तर त्याच्यामध्ये ती लिस्टबद्दल थोडीशी माहिती त्यांनी दिलेली आहे. तर ती माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर एकदम सोप्या भाषेमध्ये काही रूल्स आहेत ते मी तुम्हाला सांगून देतो. पहिले आपण 12 नंबरचा पॉईंट आहे इन्फॉर्मेशन ब्रोचरमध्ये, दॅट इज द प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट. त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये SML असं म्हणतो. द कॉम्पोनंट ऑथॉरिटी विल प्रिपेअर प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट्स इन MH नर्सिंग CET 2024 ऑन द बेसिस ऑफ मार्क्स. ऑन द बेसिस ऑफ मार्क्स म्हणजे तुमचे जे पर्सेंटाईल आहेत तर त्या पर्सेंटाईलच्या बेसिसवर तुमची जी हायरकी असेल किंवा तुमची जी रँक असेल तर ती ठरवली जाईल. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला जास्त पर्सेंटाईल असतील तर त्याचा रँक हाय असेल आणि ज्या विद्यार्थ्याला कमी पर्सेंटाईल असेल तर तो लो रँकला असेल. हे झालं पहिलं. त्यानंतर दुसरं काय, द कॅन्डिडेट विल बी सिलेक्टेड ऑन द बेसिस ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट इन MH नर्सिंग CET 2024 एंट्रन्स टेस्ट. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी एंट्रन्स टेस्ट दिलेली आणि त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे सक्सेसफुली तर अशा विद्यार्थ्यांचा विचार ही मेरिट लिस्ट बनवण्यासाठी केला जाईल. आता या मेरिट लिस्टचा तुम्हाला फायदा काय असणार आहे की यावरून तुम्हाला कळेल की किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलंय आणि त्यापैकी आपला नंबर किती आहे, म्हणजे आपला SML नंबर किती आहे, स्टेट मेरिट लिस्ट नंबर किती आहे. त्यानंतर आता इथं खाली एक दिलंय टाय ब्रेकर. टाय ब्रेकर म्हणजे काय, जर दोन विद्यार्थ्यांना जर सारखे मार्क्स जर पडत असतील तर अशा वेळेस कोणाला नंबर पहिला दिला जाईल आणि कोणाला दुसरा दिला जाईल. तर यामध्ये तुम्ही हे वाचलं तर तुम्हाला लगेच समजून जाईल. इन केस ऑफ 2 or more कॅन्डिडेट्स ऑप्टेन इक्वल मार्क्स इन एंट्रन्स एक्झामिनेशन, दोघांना 70 पर्सेंटाईल पडले आपण असं ग्राह्य धरू. इन द इंटर मेरिट ऑफ सच कॅन्डिडेट्स विल बी डिटरमाइन इन द ऑर्डर ऑफ प्रेफरन्स ॲज अंडर. म्हणजे खाली ज्यांनी जे 4 नियम दिलेले आहेत तर ह्या 4 नियमांप्रमाणे किंवा या 4 नियमांचा विचार करून त्यांची जी मेरिट लिस्टमध्ये जे नाव आहे कोणाचं वरती घ्यायचं कोणाचं खाली घ्यायचं हे त्यानुसार ठरवलं जाईल. तर आता हे 4 नियम कुठले आपण बघून घेऊ. तर पहिलं आपण त्याच्यामध्ये बघतोय की मार्क्स इन बायोलॉजी, म्हणजे बायोलॉजीचे मार्क्स बघितले जातील. फॉर एक्झाम्पल 2 स्टुडंटला 70 पर्सेंटाईल आहेत तर मग त्यापैकी त्यांचे बायोलॉजीचे मार्क्स बघणार. ज्याला बायोलॉजीला जास्त मार्क्स असेल मग त्याचा प्रेफरन्स पहिला असेल, ज्याला बायोलॉजीला कमी असतील तो दुसरा असेल. बायोलॉजी झालं. आता फॉर एक्झाम्पल असे काही स्टुडंट्स आहेत 2 ते 3 स्टुडंट्स की ज्यांना पर्सेंटाईल पण सेम आहेत, बायोलॉजीमध्ये मार्क पण सेम आहेत. मग अशा वेळेस त्यांचा आपण केमिस्ट्रीचे मार्क्स आपली CET सेल ग्राह्य धरणार की ज्याला CETमध्ये केमिस्ट्रीला जास्त मार्क्स आहेत तर मग अशा विद्यार्थ्याचा नंबर पहिला घेतला जाईल. इन केस पर्सेंटाईल पण सेम आहेत, बायोलॉजी पण सेम आहे, केमिस्ट्री पण सेम आहे, मग अशा वेळेस आपण विचार करणार त्याच्या फिजिक्सचा मार्क्सचा. ज्याला फिजिक्सला चांगले मार्क आहेत मग अशा स्टुडंटचा आपण पहिले विचार केला जाणार. आता चौथी कंडिशन अशी आहे की स्टील पर्सिस्ट म्हणजे काय, तरी पण चालूच असेल तर, म्हणजे काय तुम्हाला पर्सेंटाईल पण सेम पडले ते, त्यानंतर बायोलॉजी पण सेम आहे, केमिस्ट्री पण सेम आहे, फिजिक्स पण सेम आहे असं तर कोणी नसेल, पण इन केस जर असेल तर अशा वेळेस मग त्या स्टुडंटच्या आपण एज कन्सिडर करणार. ज्या स्टुडंटचं एज हे जास्त असणार मग त्याला आपण पहिलं प्रेफरन्स देणार आणि ज्याचं एज हे कमी असणार तर आपण त्याला सेकंड प्रेफरन्स देणार. तर अशा पद्धतीने तुमचे हायरकी कन्स्ट्रक्शन जे असेल CET सेलचे जे मेरिट लिस्ट आहे तर अशा पद्धतीने होणार आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन करतो की ज्यांचं CET मध्ये किंवा मेरिट लिस्टमध्ये नाव येईल आणि ज्यांना चांगले मार्क्स पडतील त्या विद्यार्थ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन्स. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि त्यांना पण समजेल की आपली जी मेरिट लिस्ट आहे तर मेरिट लिस्ट कशा प्रकारे बनणार आहे. मेरिट लिस्ट लवकरच येईल, आल्यावर सगळ्यांनी आपण त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवू आणि काय काय आहे ते मेरिट लिस्टमध्ये ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आजच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो, कारण की इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक अपडेट ही तुमच्यापर्यंत जर तुम्हाला लागत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही दिलेली अपडेट ही सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट असू द्या, कारण की चॅनलचं नाव आहे मेट्रोचेक मेडिकल लेक्चर्स आणि या चॅनलवर आपल्याला नर्सिंग विषयी सर्व अपडेट्स प्लस नर्सिंगचे लेक्चर्स बघायला भेटतील. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद, थँक्यू.